नमस्कार. तरुण भारत न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण आहोत हे बाचणी तालुका कागल येथील दूधगंगा नदीच्या पुलावरती. कागल आणि करवीर या दोन तालुक्यांना जोडण्यासाठी या ठिकाणी दूधगंगा नदीवर बाचणी आणि ओडकशिवाल दरम्यान या ठिकाणी नवीन पूल होण्यासाठी गेली 6 वर्षे या पुलाचं बांधकाम झालं आणि त्याचा शुभारंभ तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ साहेब, त्याच्यानंतर ऋतुराज पाटील आमदार करवीरचे यांच्या उपस्थितीत, मान्यवरांच्या उपस्थितीत या पुलाचे उद्घाटन दिमागदार झाले. परंतु गेली 6 वर्षे या पुलाकडे कोणत्याही जबाबदार व्यक्तीने अथवा लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं नाही आणि या पुलाचं काम एवढं रखडलं की गेली 6 वर्षे या पुलाचं काम अद्यापही रखडलेलं आहे. ते यावर्षी यंदाच्या पावसाळ्यात तरी पूल पूर्ण होईल काय आणि नवीन पुलावरून वाहतूक सुरू होईल काय अशी शंका येथील ग्रामस्थांना वाटत आहे. या रस्त्यावरून गेली 20 वर्षे प्रवास करणारे जे आता म्हणजे आपल्या भागातीलच वन्हाळी गावचे उपसरपंच, त्यांना आपण विचारूया की या रस्त्यावरून जाताना त्यांना कोणत्या प्रकारे अडचण येते. नमस्कार. माझी ओळख तुम्ही उपसरपंच करण्यापेक्षा म्हणून करून देण्यापेक्षा एक ह्या रस्त्याला त्रस्त असा नागरिक म्हणून करून दिली असती तर बरं झालं असतं. गेले 2018 पासून मी ह्या रस्त्याला दररोज सकाळी 9 वाजता जातो, संध्याकाळी 7 वाजता परत येतो. आज माझी कमरेची परिस्थिती जर बघितली तर तुम्ही माझ्या वय किती असा म्हणून मला खरंच तुम्ही एक प्रश्न विचाराल. कारण माझे आता गेले 2 वर्ष झालं अभ्यंकर डॉक्टर कोल्हापूर इथे माझी ट्रीटमेंट चालू आहे फक्त कमरेसाठी. याचं कारण एकमेव की हे बासणीच्या नदीपासून जो जाणारा वडेशिवालपर्यंत रस्ता हे याचं प्रमुख कारण आहे आणि प्रशासनाला यासाठी कधी जागील असं मला या निमित्ताने एक प्रशासनाला प्रश्न विचारायचा आहे. या पुलावरून जवळजवळ 15 ते 18 गावांचा संपर्क कोल्हापूरशी येतोय. खेबोडे नंदगाव येथं एक नवीन पूल आहे, परंतु वेळ खाऊ आणि खर्चिक प्रवास लोकांना तिथून करावा लागतोय. पर्यायी या पुलाला, बाचणीच्या नवीन पूल होऊन लोकांचा कोल्हापूरशी संपर्क तुटू नये यासाठी या पुलाचं बांधकाम आणि हा पूल जवळजवळ 10 कोटीचा पूल नवीन या ठिकाणी मंजूर करण्यात आला. पण अद्याप त्या पुलाचं काम झालेलं नाही आणि ग्रामस्थांची अशी मागणी आहे की हा पूल यावर्षी पावसाळ्यात तरी सुरू व्हावा. आज या रस्त्याची दुरावस्था पाहिली तर प्रत्येक जे या इथून जे प्रवासी आहेत, या रस्त्यावरून प्रवास करणारे, त्यांना आपण विचारलं तर सांगतील की या रस्त्याची कोणत्या प्रकारे दुरावस्था झालेली आहे. नमस्कार. गेली 20 वर्षे मी ह्या रस्त्यावरून टू व्हीलरने ये जा करत असतो. प्रत्येक वेळी इथं आलं या अगदी म्हणजे ह्या रस्त्यावरून जात असताना या जुन्या पुलावरून अगदी जीव मुठीत घेऊन वाहतूक करावी लागते. तसेच हा पूल कागल व करवीर ह्या 2 मोठ्या तालुक्यात परत इथून पुढे कागल आपले कोल्हापूरपासून अगदी पुढे कोकणात जाण्यापर्यंत किंवा इकडं ज्योतिबाकडे जाण्यापर्यंत हा पूल सर्वांना उपयोग येत आहे. ह्या पुलावरून 20-30 गावचे भोवत्याचे वाहतूक होत आहे. आम्ही 2 व्हीलरवाले 4 व्हीलरवाले सर्वांनाच याचा त्रास होत आहे. अगदी सांगायचं झालं तर मोठ्या महापुरामध्ये ठराविक इथून लोक अगदी जायबंद व्हायची पाळी आलेली आहे आणि बाचणीपासून येवती पाट्यापर्यंत एकदम म्हणजे अगदी आमची गाडी किंवा आमचा तब्येत अगदी खिळखिळी झालेली आहे. तरी याचा शासनाने व संबंधित अधिकाऱ्यांनी ताबडतोब पाठपुरावा करावा आणि ह्या आम्हाला सर्व नागरिकांना योग्य न्याय द्यावा आणि ह्या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे. शिवाय आपण या आता ज्या जुन्या पुलावरती आहोत त्या जुन्या पुलाचं बांधकाम सुद्धा मला वाटतं 100कडे या वाटचाल केलेली आहे आणि जुन्या पुलाचं बांधकाम एवढं निकृष्ट झालेलं आहे. काही ठिकाणी पिलर वगैरे कोसळलेले आहेत आणि यावर्षी हा पूल वाहतुकीसाठी मला वाटते 40 दिवस बंद करून ग्रामस्थ असतील, इथले सरपंच असतील, बाचणी ग्रामपंचायत असेल, यांनी नागरिकांना आवाहन करून या जुन्या पुलावर कॉन्क्रीट करण्यासाठी 40 दिवस पूल वाहतुकीला बंद केला आणि ह्या पुलावरती जुन्याच भरावा टाकून काही ठिकाणी रस्ता खराब झाला, पिलरचे बांधकाम अगदी मला वाटते डागडुजी केली. पण जुन्या पुलावरूनच अजून वाहतूक सुरू आहे. नवीन पूल होणार की नाही अशी लोकांना शंका आहे. तर प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे, नागरिकांची एक मागणी आहे की या नवीन पुलाचे काम तात्काळ सुरू व्हावं. बाचणी धरण बांधकाम चालू असून 6 वर्ष पूर्ण झाली तरी त्याचं काम पूर्ण अपुरं आहे. अजून सुद्धा जुन्या 75 वर्ष जुन्या बंधाऱ्यावर वाहतूक सुरू आहे आणि तो पण बंधारा अतिशय धोकादायक परिस्थितीत आहे. कधी काय प्रॉब्लेम सांगता येत नाही आणि पूर्ण 3 तालुक्याची वाहतूक, अवजड वाहतूक, शासकीय वाहतूक त्या जुन्या बंधाऱ्यावर होती आहे. तरी
जेवढ्या लवकर हा नवीन बंधारा चालू करावा अशी सगळ्या जनतेची मागणी आहे. आणि जर जर शासनाकडून जर लवकर काम नाही झालं तर त्याला उठाव होण्याची शक्यता आहे आणि उग्र आंदोलन होण्याची शक्यता आहे. तरी शासनाने याची गंभीर दखल घ्यावी. आता आपण जर बघितलं तर हे पुलाचं काम बऱ्याच वर्षापासून पेंडिंग राहिलेलं आहे. त्यामुळे नागरिकांना याचा भरपूर त्रास होत आहे आणि पुलाचं काम पेंडिंग असल्यामुळं रस्त्याचं काम पण झालेलं नाही. त्यामुळे येता वाहतूक करताना सगळ्या नागरिकांना भरपूर त्रास होत आहे. तर लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याच्यात गांभीर्याने लक्ष घालून ते काम वेळेत पूर्ण करावे अशी मी त्यांना विनंती करतो. हा पावसाळा सुरू होण्यासाठी फक्त 2 महिन्याचाच कालावधी आहे आणि हा आता एक वैशिष्ट्य म्हणजे वर्षातून 5-5 वेळा पूर येणारा हा आमचा पूल आहे. आणि या पुलासाठी लोक सहभागातून आणि शासकीय म्हणजे धरण सोसायटीच्या माध्यमातून हा रस्ता केला. मग आता 2 महिने कालावधी पावसाला राहिला असताना सुद्धा त्या पुलावरती पहिल्या पावसातच पाणी येतं. मग 10 कोटी रुपयाचा निधी खर्च करून हा जो पूल अर्धवट दिसतो हा पूर्ण कधी होणार हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न आहे. गेली 1-1.5 वर्षाला आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही ते अजून ज्याचा जमीन भूसंपादनाचं काम झालेलं नाही त्या रस्त्याच्या पलीकडल्या बाजूला जी डीपी आहे ती सुद्धा हलवण्यासाठी 3-4 वेळा आम्ही सार्वजनिक विभागाशी कॉन्टॅक्ट केला तरी सुद्धा तिथून काही उत्तरं मिळत नाहीत. मग असं किती दिवस चालणार हे? बाचणी आणि वडकशिवाल दरम्यान हा जो पूल होत आहे या पुलासाठी वडकशिवाल असेल आणि बाचणी असेल येथील शेतकऱ्यांचं जे भूसंपादन होणार आहे त्या संदर्भात काही गोष्टी त्या शासनाच्या आणि त्यांच्या जे चर्चासत्र सुरू आहे त्याच्यात काही गोष्टी शासनानं त्यांची मला वाटते काय असेल ते त्यांची पूर्तता करावी आणि त्यातून मार्ग काढावा. आणि हे रखडलेलं पुलाचं जे काम आहे भराव्याचं काम आहे आणि वडकशिवालकडल्या बाजूचे जे रस्त्याचं अपूर्ण काम आहे ते पूर्ण करावं आणि हा पूल वाहतुकीसाठी खुला करावा.